सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सणाचा दिवस, सो बेताचं काहीतरी बनवायचं ठरवलं. सिंपल आणि मस्त. तुम्ही बघू शकताय बरेचसे मेनू ताटामध्ये आहे, पण यामधला स्पेशल मेनू म्हणजे मसाले भात, जी माझ्या आईची रेसिपी आहे. ते बनवण्याचा मी आज प्रयत्न करत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, टमॅटो, गाजर, वाटाणे, बेसिक मसाले आणि बासमती तांदूळ साधारणतः 2 ते 3 तास मी भिजत ठेवलेला आहे. रेसिपी पूर्ण आपली तुपात बनणार आहे, पण खूप कमी तूप लागतं. पोहे खायचे 1 ते 2 चमचे तुपामध्ये आपला मसाले भात रेडी होतो आहे. तूप तापल्यानंतर जिरं, मोहरी, बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. बेसिक मसाले ॲड केल्यानंतर आपण वाटण करून घेतलं आहे. वाटणामध्ये आपण अद्रक, लसूण आणि खोबरं 3च इन्ग्रेडियंट टाकले आहेत. सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत. व्यवस्थित त्या परतवून घेणार आहोत. तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर वाटाणे सगळ्यात शेवटी ॲड करायचे आहे. आधीच ॲड केले तर ते तडतडतात. तुम्हाला आवडत असेल तुम्ही काजू आणि मनुका ॲड करू शकता. टोटली ऑप्शनल आहे. मला आवडतात म्हणून मी ॲड करत आहे. मग आपण वाटणाचा मसाला याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सर्व व्यवस्थित मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. मग याच्यामध्ये हळद, तिखट आपल्या चवीनुसार, आवडीनुसार ॲड करणार आहोत. शाही बिर्याणी मसाला मी ॲड करते आहे. पोहे खायचा 1 चमचा. जेवढे तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी ॲड करणार आहोत. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये आपला बासमती राईस ॲड करणार आहोत आणि एक बेसिक उकळी आल्यानंतर आपण झाकण बंद करणार आहोत आणि कमी गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आपला राईस रेडी आहे. मसाले भात तुम्ही पाहू शकताय. मस्त असं कलरफुल डिश आहे. या जेवायला तुम्ही पण. हॅपी दसरा.